अरे अरे मणी नको लावा सर अहो लावा. अरे मणी काय करतोस तू? अहो लावा लावा हो, लावा. मणी हॅपी होली. हे बाळा, तुझ्या आईला रंग तुझ्या खऱ्या बापाने लावलाय हा, मी नाही लावलाय. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. लावा हो, लावा. मणी सर मणी सर काय केलं तुम्ही आता? काय केलं म्हणजे? काय केलं मी? मणी सर अहो कसे वागलात तुम्ही आता? हं? मला माहितीये तुम्ही असं कधीच वागू शकत नाही. मणी सर तुम्हाला आठवतंय हॉस्टेलवर माझी पहिली होळी होती. मी हट्ट धरला होता की तुम्ही मला रंग लावला तरच मी होळी खेळणार. तुम्ही हॉस्टेलवर आला होतात आणि सगळ्यात आधी तुम्ही मला रंग लावला होता. आणि आज आज तुम्ही त्या दुष्यंतच्या हातात. मणी सर लग्नानंतरची ही आपली पहिली होळी आहे. का असं वागलात तुम्ही? मला माहितीये तुम्ही असं वागूच शकत नाही. मणी सर मला खरं खरं सांगा, तुमच्या नकळत कोणीतरी तुम्हाला हसवून थंडाई पाजली आहे का? मला माहितीये तुम्ही नशा कधीच करत नाही आणि अचानक काय झालंय तुम्हाला? बघितलं ना तुम्ही नशेचे किती वाईट परिणाम होतात ते. हे बघा, तरी मी चिडलेली नाहीये तुमच्यावर. माझा राग नाहीये तुमच्यावर, कारण मला माहितीये मगाशी तुम्ही जे काही बोलला ते तुम्ही नाही बोललात, नशा बोलली. मी एक काम करते, मी तुमच्यासाठी छान आल्याचा कडक चहा करते, तो पिऊन तुम्हाला बरं वाटेल. त्याआधी हे साफ हात नाही लावायचा. आणि कुठल्या अधिकाराने हा रंग पुसताय तुम्ही? ही नाटक बंद करा पहिले. सकाळी शालिनी मॅडम बरोबर बोलल्या होत्या, माझं नशीबच खराब आहे. माझ्या आयुष्यात सगळे खोटाटे लोक भरून ठेवलेत. अरे काय म्हणाला तुम्ही? मी नशेत आहे, नशेत बोलतोय सगळं? नाही, इतके दिवस इतके महिने माझ्यात नशा होती, ती नशा उतरली आता. मणी सर काय बोलताय तुम्ही? हा जो बोललोय कुठे, पण आता बोलणार आहे स्वानंदी. ऐका, तुम्ही हे जे प्रेमाचं नाटक करताय ना, हे नाटक नाहीये. हे गाजर आहे माझ्यासारख्या मूर्ख गाढवाला दाखवलेलं. तुम्हाला फक्त तुमच्यासाठी, त्या बाळासाठी, तुम्हा दोघांना फक्त नाव हवं होतं म्हणून तुम्ही माझा वापर केला. तुम्हाला फुकटात एक नोकर हवा होता तुमची या बाळाची काळजी घेण्यासाठी. तुम्हाला तो मिळाला, पण आता तुमचा जुना प्रियकर आलाय. तुम्हाला जे आपल्या नात्याचं ओझं वाटतंय ना, त्या नात्यातून मी आज तुम्हाला मुक्त करतोय. जा जा त्या दुष्यंतकडे. मणी सर अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्हाला नशा झालीये म्हणून तुम्ही असं वागताय. एक मिनिट, माणूस नशेत असल्यानंतर खरं तेच बोलतो. मी आता नशेत आहे ना,
तर मी खरं बोलतोय. माणूस नॉर्मल आयुष्यात जे सत्य बोलू शकत नाही ना ते नशेत बोलून जातो. मणी सर, तुम्ही तुम्ही माझ्या प्रेमावर संशय घेताय. नाही स्वानंदी, मी संशय नाही घेते. तुम्ही जे प्रेमाचं नाटक करता ना माझ्यावर, तुम्ही जे प्रेम करता म्हणतात ना ते खोटं आहे हे मी दाखवून देतोय तुम्हाला. आणि हे करताना तुम्हाला लाज नाही वाटली स्वानंदी? काय काय नाही केलंय मी तुमच्यासाठी. तुम्हाला सुख मिळावं म्हणून वाटेल ते केलेलं आहे मी. त्याला नाव द्यायला तयार झालो तुम्ही, पण आता तुमचा प्रियकर आलाय त्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत रंग उधळताय. तुम्हाला लाज नाही वाटली याची? मणी सर, अहो काय बोलताय तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मणी सर ऐका माझं, मी तुमच्याशिवाय मजेत राहू शकते. तुम्ही नसलं तर मला काही फरक पडत नाही असंच म्हणायचंय ना? मला कळलंय. मला कळलंय का? मला दिसतंय गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यासमोर घडतंय सगळं. तुम्ही काय वेगळं सांगायची गरज नाही स्वानंदी. तुम्ही लांब व्हा माझ्यापासून. आणि तुम्ही काय मला सोडणार? मी तुम्हाला सोडतो. आज आत्ता या क्षणी. तुम्ही चालते व्हा इथून. तुम्ही चालते व्हा. मणी सर, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. स्वानंदीला हर्ट होईल असं बोललोय. मला त्यांना सॉरी म्हणावं लागेल. गाईज, आय एम सो हॅपी. या वर्षीची होळी आपल्याला हवे असणारे रंग घेऊन आपल्या आयुष्यात आली. बघ ना बेबी, आता ह्या प्रॉपर्टीवर हक्क मागायला कोणी उरलंच नाहीये. त्या सरपुतदार साम्राज्यावर पुन्हा